भक्ती कशी करावी हे विचारायला आलो, पण आमच्या भाषेत सांगा, आम्ही कास्तकार आहोत. अशोकराव ज्याच्या त्याच्या भाषेत ते सांगायचं असते. तिकडे एक मंत्री आजारी पडले, तिकडे म्हणजे कोण्या प्रांतात हे नका विचारू. मग 50 लाखाच्या गाडीत मंत्र्याला नेलं. डॉक्टर लोक फार हुशार, गाडी पाहून बॉडीची व्यवस्था करतात. मराठी कळते वाटते इकडच्या लोकांना. ऑटोमध्ये जर पेशंट आलं ना, लगेच तपासून सकाळी 2 गोळ्या घे, दुपारी 2 घे, संध्याकाळी 2 घे, नाही बरं वाटत परवा ये. अरे ऑटोनं आलं ते, त्याच्यापासून काय मिळणार आहे. पण 50 लाखाची गाडी, सगळ्या ताफा खाली उतरला, लिफ्टमधून वर नेलं. 10वी डॉक्टर बरं का, शेठजी भोवताल. मग तपासण्या चालू झाल्या. ते तर घाबरून गेलं. पूर्वी तसंच व्हायचं, साधा खोकला जरी झाला तरी कोरोना. मग नातलग म्हणायचे, किती पैसे लागू द्या, 10-5 एकर विकू, पण एवढं वाचवा. त्याला तेच पाहिजे होतं. घाबरून गेला. सगळे जाऊ दिले आणि एक मॅडम राहिल्या फक्त. मंत्री म्हणला, मॅडम तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहे. 5-25 डॉक्टर माझ्या भोवताल, सगळ्या तपासण्या, नेमकं सांगा काय झालं, आणि ते माझ्या भाषेत सांगा. तुम्ही काय करता. मी मंत्री आहे. असं का. मग तुमच्या भाषेत सांगते. तुमचे जे श्वास आहे ना, हां, सध्या खोटी आश्वासनं देतात. अरे त्या भाषेत सांगावं लागतं नाही. अजून काय काय होतं मॅडम. आता 9:30 झाले. काय काय होतं नंतर बघू. शेवटचं सांगते तुम्हाला. बोला. तुमचं हृदय आहे की नाही, हां, राजीनाम्याच्या तयारीत. कळलं ना. तसे हे जालन्याचे कास्तकार कबीरजीकडे गेले. आम्ही कास्तकार मंडळी. भक्ती कशी करावी हे आमच्या भाषेत सांगा. तुम्ही काय करता. आम्ही शेती करतो. शेतीत काय काय करता. गहू, बाजरी, मका, ज्वारी, हरभरा, भाजीपाला करतो साहेब. काय रताळू, बटाटा, कांदे, वांगे. कबीरजी म्हणले, कांदे आणि वांगे कसे करता. ते तुम्हाला नाही समजत म्हणूनच विचारतो. अहो, ते कांद्याचं वांग्याचं बी टाकायचं गादी वाफ्यात, लागवडीच्या लायकीचं होऊ द्यायचं. रोप लागवडीच्या लायकीचं झालं की वाफ्यातलं उपटायचं आणि त्या आंबेराईच्या मळ्यात नेऊन लावायचं. बस बस बस. तशीच भक्ती करायची. म्हणजे वाफ्यातलं रोप उपटायचं, मळ्यात नेऊन लावायचं. तसं प्रपंचावरचं प्रेम काढायचं, परमेश्वरावर लावायचं. संकल्पा विमाया संकल्पा विमाया संकल्पा विमाया संसाराची संकल्पा विमाया. हे थोर भक्ती आवडते देवा. 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 संकल्पा विमाया संसाराची संकल्पा विमाया संसाराची
तैसेची राहावे ठेविले आनंदे 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 तैसेची राहावे. वाफ्यातलं रोप उपटायचं मळ्यात नेऊन लावायचं बरं का शेठजी. तसं प्रपंचावरच प्रेम परमेश्वरावर लावायचं. इधर का उखाडना और उधर लगाना इसी का नाम भक्ती आहे. संकल्पावी माया संसाराची. इथं जो माया शब्द आहे अशोकराव हा प्रेमवाचक घ्यायचा. शब्दाचे उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. हे माझ्यापेक्षा भानगड कोलते पाटील तुम्हाला जास्त माहिती आहे. राईट राईट नो नो KN व Wचाही उच्चार नोच आहे. NOचा उच्चार नोच आहे. WRIT राईटच आहे. RIGHT राईटच आहे. पण एक उजवा आणि एक बरोबर. KNOW नो म्हणजे जाणणे नो म्हणजे नाही. म्हणजे काय उच्चार सारखे असले तर अर्थ एक द्या का ठोकून असं नाही जमत. तसं माया ब्रह्माच्या सापेक्ष आहे. तिथे जे माया आहे ना सांभाळी सांभाळी आपुली माया सांभाळी सांभाळी आपुली माया सांभाळी सांभाळी आपुली माया सांभाळी सांभाळी आपुली माया आमासिका भया भीत केले आमासिका भया भीत केले आमासिका भया भीत केले आमासिका भया भीत केले सांभाळी आपुली हे माया आमासिका भया भीत केले आमासिका भया भीत केले सांभाळी सांभाळी आपुली माया आमासिका भया भीत सांभाळी सांभाळी आपुली हे माया आम्हासिका भया भीत केले. इथे जे माया ही ब्रह्माच्या सापेक्ष घ्यायची. पण या अभंगातली माया प्रेमवाचक. संकल्पावी माया संसार. मग पाटील तुम्ही पंढरपूरला गेला की चंद्रभागेच्या वाळवंटात एक वासुदेव येतो आणि लगेच तुमच्या पुढे सुरू करतं ते छोटासा मंजिरा त्याचा तो अंगरका कवड्याची माळ मोराचा पिसाचा टोप आळंदीच्या ज्ञानोबाला जेजुरीच्या खंडोबाला देहुगावच्या तुकारामाला पंढरीच्या पांडुरंगाला जाळा वाचून कड नाही माया वाचून रड नाही. सहज बोलतं ते. अरे माणसं का रडतात याला कारणीभूत माया आहे. इथे माया म्हणजे प्रेम. जी व्यक्ती आपल्याला सोडून गेली ना शेठजी त्या व्यक्तीचं प्रेम रडवतं. म्हणजे माया शब्दाचा अर्थ प्रेम आहे. प्रेम. सासू मरण पावली म्हणजे तिची मुलगी रडते तिची सुनई रडते. पण दोघीच्या रडण्यामध्ये जमीन अस्मान इतकं अंतर असतं. इकडच्या सुना चांगल्या रडतात बिचाऱ्या लाडक्या बहिणी. आता ते 1500 संपले बरं का कोलते पाटील. सांगा कुचे साहेबाला आले का. हो ते संपले म्हणा रक्षाबंधनचे. आता भाऊबीज आली जवळ. आले का. मजा आहे बुवा लाडक्या बहिणीची मजा आहे. हा ना. मुलगी रडती सुनई रडती
पण मुलगी रडती आई गेली म्हणून, सून रडती कटकट संपली म्हणून. सासूसाठी सुना रडे सुन, सासू रडे सुन सासूसाठी रडे सुन जीव अंतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न. एवढी ताकद अभंगाची संपून गेली. ते काय ठोकाठाकी नाही चालत रे भाऊ. ते बाकीच्या ज्या कीर्तनात ठोका, इथं ढोकाचं असल्यामुळे ठोका नाही, बरोबरच पाहिजे. विठ्ठल सासूसाठी रडे सुन, पण भाव अंतरीचा भिन्न. नाही जर रडली तर तिथे डेड बॉडी जवळ काही म्हातारे असतात, त्या तेवढ्याच कामावर असतात. बघणं आहे का सुनाच्या डोक्याला, काय डोळ्याला काही, ती म्हणते राहू दे, काय घेणं आहे आपल्याला. नाही पण आहे का, मलाही माहीत आहे, मी शेजारीच राहते ना. तिच्याच मनात होतं कटकट गेली पाहिजे, असा आरोप येऊ नये म्हणून बळेच रडते. मुली घातले अर्थ प्रेम संकल्पावी माया संसाराची. याची थोर भक्ती आवडती देवा थोर भक्ती म्हणजे सामान्य आहे. हे भक्त भगवंतासाठी रडतो पण भगवान भक्तासाठी रडतो. हे दोन विभाग लक्षात आणा. आणि रडणं ही सुद्धा भक्तीच आहे. रडावं पण दोघांसाठी रडावं. एक तर देवासाठी नाही तर संतासाठी. संसारासाठी रडू नका. आणि रडायचं असेल सूर्यवंशी साहेब दोघाजवळ रडा. एक तर देवाजवळ रडा नाही तर संताजवळ. प्रापंचिकाच्या पुढून छाती काढून चालत जा. रडत जाऊ नका. आणि तुम्ही जर रडला तर ते तात्पुरतं म्हणतं वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे. वाईट झालं असं नाही व्हायला वाईट झालं. तुम्ही गेला की अख्ख्या तालुक्यात तुमची विनामूल्य सेवा. काल आलतं सकाळी पठ्ठ्याजवळ ढसा ढसा रडलं, पायावर डोकं ठेव रडलं, अशी विनामूल्य जाहिरात करतं तुमची. म्हणून छाती काढून चालायचं. प्रापंचिकाच्या पुढून रडायचं असेल तर आळंदीला जाऊन माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा नाही तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून रडा. अश्रू पुसणारे फक्त दोघं जगात, एक भगवंत एक संत.
दोघंच ठराव दोघं. आणि त्याच्याही पुढे सांगतो, वेदांताच्या भाषेपेक्षा देवाला कळणारी भाषा अश्रूची भाषा. ती भाषा लवकर कळते. तुमच्या भाषेत सांगतो, बाळाला जर वाटत असेल मम्मीनं लवकर लक्ष द्यावं तर त्यानं मम्मी 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 करायचं नाही. दोन्ही हातानं कपाळ बडून रडावं. स्वयंपाक थांबवून पळत येते मम्मी, उचलते लेकराला. जशी व्यवहारामध्ये ही रडण्याची ताकद आहे, तीच परमार्थामध्ये आहे. म्हणून भक्त रडतो भगवंतासाठी, ही भक्तीच आहे. पण जेव्हा भगवान रडतो भक्तासाठी, समजायचं ही थोर भक्ती आहे. ठीक नाही. मोठा कोणाला म्हणतात? मोठा घराचा प्रमुख गेला म्हणजे घर रडतं. मोठा गेला, त्याच्यापेक्षा मोठा गेला गाव रडतं, अजून मोठा गेला तालुका रडतो, अजून मोठा गेला जिल्हा रडतो, अजून मोठा जाऊ द्या महाराष्ट्र रडतो, अजून मोठा गेला देश रडतो, अजून मोठा गेल्यावर जगातले माणसं रडतात. पण जगाचा बाप ज्याच्यासाठी रडतो त्याला मोठा म्हणतात. ज्ञानोबाराय समाधी घेतली आणि मग जगाच्या बापानं ढसा ढसा रडणं सुरू केलं. देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी. आदि एक योगी देखिला नयने, आदि एक योगी देखिला नयने, आदि एक योगी देखिला मने, आदि एक योगी देखिला मने. हे ज्ञान संजीवनी, हे ज्ञान संजीवनी, हे ज्ञान संजीवनी, हे ज्ञान संजीवनी. गान त्रैलोक्यासी, त्रैलोक्यासी, गान त्रैलोक्यासी, त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी, 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 धन्य धन्य धरातळी. देव म्हणती रुक्मिणी, आज एक योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी. गान त्रैलोक्यासी, देव म्हणते रुक्मिणी, आज देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी. गान देव म्हणते रुक्मिणी, हाचे एक योगी देखिला नयने, ह्याची ज्ञान संजीवनी. दान त्रैलोक्याशी, धन्य धन्य धरातळी. जो या ते दृष्टीने आहे तो हात येईल टाळी वैकुंठ भवन अशी. जो करील याची यात्रा तो तारी सगळी गोत्रा सगळी कुळे पवित्र, याचे दर्शन होती. अलंकापूर्व येशी ओपीठ येते पूर्वी होते निळकंठम ब्रह्मादिगत पौरुष इंद्रियुण्या भूमिशी याग संपादिले अरणशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी यापासून त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथ ऋषी पुरुटिका माया दिशे प्रतिष्ठान पार्वती भोवती वनवल्ली वृक्षे येते देव येवणी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती उदके हे पंढरणी सोपे जना असे अरावाय पापय कळिकाय कोपल्या कोपेन चले अलंकापुराशी ऐसे सांगता हरिसी आणि प्रेम वसंडले रुक्मिणीसी. आणि मग रुक्माई रडू लागली धन्य धन्य जयाची एकुशी ज्ञानदेव जन्म रे. अरे ज्याच्यासाठी जगाच्या बापानं रडावं ही थोर भक्ती. विठ्ठल बस आता फारसं नाही. भगवान श्रीकृष्ण अशोकराव निजधामाला निघाले. उद्धवजी जवळ आहे. 2च मिनिटात सांगतो. आणि बरोबर 10:30 तुम्हाला मोकळे करतो. तडजोड नाही वशिलेबाजी नाही बरं का कोलते पाटील. ते नाही जमत अजिबात नाही. अशोकराव तुम्ही शांत राहा. जिजा देव निजधामाला निघाले तर पादुका दिल्या उद्धवाजवळ आणि रडायला लागले. आता उद्धवजी म्हणाले भगवान दुनिया रोने के बाद दुनिया के आंसू पोंछने का काम करने वाले आप दुनिया के मालिक दुनिया छोड़ते समय रो रहे. रोने का अलग कारण है उद्धव.
बहुत दिन हुए मेरे विदुर चाचा का दर्शन नहीं हुआ। दुनिया छोड़ते समय केवल मेरे चाचा की याद आ रही। भविष्य में कभी मेरा विदुर चाचा मिलेगा तो चाचा को कहना, चाचा दुनिया छोड़ते समय दुनिया का मालिक तुम्हारे लिए रो रहा था। निजधामाला गेले। पुढे काही दिवसात विदुर काका आले. उद्धवजीची आणि विदुर काकाची भेट वृंदावनला झाली, ज्याला ज्ञान गुदडी नामक स्थल म्हणतात. ज्ञान गुदडी. उद्धव जी, हाँ बोलो चाचा. बहुत दिन हुए भगवान का दर्शन नहीं हुआ, तो हमें बताओ भगवान कहाँ मिलेंगे. उद्धव जी रड़ू लागले. क्यों रोते हो, आपको पता नहीं चाचा, भगवान निजधाम चले गए, अब दर्शन नहीं होगा. मग विदुर काका रडू लागले. दोन संत देवासाठी रडतात वृंदावनला, प्रपंचासाठी नाही. विदुराच्या गळ्याला बिलगून उद्धवजी रडतात आणि उद्धवाच्या गळ्याला बिलगून विदुर काका रडतात, संतासाठी. उद्धवजी म्हणाले, रोना नहीं चाचा, दुनिया में सबसे ज्यादा भाग्यशाली केवल आप है. मैं कैसा भाग्यशाली. मुझे तो भगवान का दर्शन भी नहीं मिला, तो भी भाग्यशाली है. जब भगवान निजधाम जा रहे थे चाचा, तो भगवान कृष्ण जी ने मेरे पास पादुका दी और भगवान रो रहे थे, तो मैंने पूछा था कि दुनिया छोड़ने के बाद दुनिया के मालिक आप क्यों रो रहे. तो मुझे जवाब दिया था भगवान ने, बहुत साल हुए मेरे विदुर चाचा का दर्शन नहीं हुआ, कभी भविष्य में चाचा विदुर मिलेगा तो मेरे चाचा को कहना, चाचा दुनिया छोड़ते समय भगवान केवल तुम्हारे लिए रो रहे थे. बस. जेव्हा भगवंत भक्तासाठी रडतो समजायचं थोर भक्ती. विठ्ठल इथपर्यंत आलो आपण. अशोकराव जमते आता. त्याची थोर भक्ती आवडती सगळं बाय संसाराची पाडा आहे तुम्हाला. अरे पण संसाराचं काय. अरे संसार करायचाच नसतो भाऊ, होत असतो. संसार करायचा नाही, होतो. तो होतो. दोन ठिकाणी दोन गोष्टीला महत्व आहे शेठजी. प्रयत्न परमार्थात आणि प्रारब्ध संसारात. पण आमचं उलट आहे. हा पाणी पुरवत जा. म्हातारे माणसं आहे. पण आमचं उलट आहे. आम्ही प्रयत्न प्रपंचासाठी लावतो, प्रारब्ध ढकलतो परमार्थात. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे. जर शेठजीनं कोणाला म्हटलं, अरे चल ना ढोकमाराचं कीर्तन आहे, आपल्या कुठल्या नशिबात, ते उत्तर देतं. अरे माझी गाडी रिकामीच आहे, मोकळी जागा आहे, तरी आपल्या कुठल्या नशिबात. चल ना पंढरपूरला तिकीट मी भरतो, आपल्या कुठल्या नशिबात. नेमकं नशीब ढकलतं इथं. यायचं नसतेच कोलते पाटील, पण आपल्या कुठल्या नशिबात. अरे जिथं प्रयत्न करायचे तर नशीब ढकलतं, आणि जिथं नशिबावर आहे तिथं पठ्ठ्यामुळे चाललं म्हणतं. नाही तर 30 वर्षाच्या नातवाचं बांधकाम चालू असते. 30 वर्षाच्या नातवाचं बांधकाम, नीट ऐका. आणि 95चा आजोबा, बरं का जिजा, आजोबा 95चा काठी टेकत नातवाच्या बांधकामावर. तिथल्या कामगारांना सांगतो, हे पायापासून हालतं. कोण? 95चं म्हातारं. आणि कामगारांना म्हणतं, पाया चांगला भरा, पाया पक्का भरा. तुझा हालतो ना, अख्खं पायापासून हालतं. आणि मजुरांना म्हणतं, पाया पक्का भरा. मरो टेकले शरीर, मरो टेकले शरीर, पाया शोधून बांधी घर, पाया शोधून बांधी घर, ठीक आहे
टेकले शरीर पाया शोधून बांधे घर. इथं पठ्ठ्यामुळे चाललं म्हणतं. अरे मला मरून बघू द्या, मरून बघू द्या. म्हातारं म्हणतं तुमचे कुत्रे नाही हाल खायचे, कुत्रे. पोरं सुशिक्षित असतात. बाबा आमचे हाल कुत्रे खाओ का हत्ती खाओ, तू मरूनच बघ, उलट तेवढी जागा तरी आम्हाला वापरायला होईल. अरे इथं पठ्ठ्यामुळे चाललं म्हणतं. हे नशिबावर आहे आणि ते प्रयत्नावर. होतो तो संसार आहे, करायचा परमार्थ आहे. करावी तातडी इथे करायचं असते आणि ते नशिबानं असते. मग आता काय करायचं? अरे आहे त्या परिस्थितीमध्ये कुरकुर न करता जसं देव ठेवतो तसं राहायचं. तैसे तिरा ठेविली आनंद तैसे तिरा तैसे तेरा वे देविले आनंद तैसे तेरा वे देविले आनंद तैसे तेरा वे देविले आनंद तैसे तेरा वे नित्या सुजा समयासी सादर व्हावे. देव ठेवील तैसे राहावे. अल्लाह रखेगा वैसा भी रहना रे, मौला रखेगा आता याच्यात विशेष काय आहे अशोक पाटील? जसं देव ठेवतो तसं राहावंच लागतं की नाही? राहावं लागतं नाही, राहतातच माणसं. इलाज काय आहे? अरे अर्ध तर कोणालाही जमल. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. येतं येड्या बाभोळीजवळ उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून कोणी म्हणू शकतं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, पण तो मी मिळविणारच. या सिंह गर्जनेसाठी लोकमान्य टिळक लागतात. अर्ध तर कोणी म्हणलं रे भाऊ, काढा तंबाखू, स्वराज्य माझा जन्म, पण मिळविणारच. ही सिंहगर्जना बाळ गंगाधर टिळकांच्या मुखात शोभते. तसं वैतागून तो कोणी म्हणतं ठेविले अनंत तैसेची राहावे. नाही तर करतं काय तू? राहावंच लागतं ना. राहतातच माणसं, पण कुरकुर 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 करत राहतात. म्हणून पुढचे शब्द आहे, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान. इथपर्यंत आलो आपण. अभंग लक्षात येतं ना? चित्ते असू द्यावे समाधान. आता समाधान कसं? समाधान विचारानं मिळतं बरं का जिजा. विचारा वाचून न पविजे समाधान.
शेठजी, तुमची प्राप्त परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते, फक्त विचार करायचा आहे. तुम्हाला सांगतो अशोकराव, साधा खोकला झाला आणि मग नेल्यानंतर कोरोना, सांगितल्यावर शेजारचं मेलं, 1 तासाने दुसरं शेजारचं मेलं, त्या दोघाला पाहून हे मेलं. कितीतरी असे गेले. आणि काही काही रात्रीचे उड्या मारून घरी आले. अजून आहे आमच्या गावात दोघं, अजून आहे. अरे हा, ते सोडे ना डॉक्टर, झोपू दिले सगळे दवाखान्यातले, मागं लघवीला जातो म्हणून गेलं आणि कंपाऊंड उडी मारली. ते आमच्या गावचं अजून आहे. कितीतरी गेले. मग समाधान कसं? अशोकराव, कितीतरी कोरोनामध्ये गेले आणि तुमचं बायपास होऊनही पुन्हा पहिल्यासारखं पांडुरंगानं केलं. अजून देवानं काय केलं पाहिजे? म्हणून चित्ती असू द्यावे समाधान. तुमची प्राप्त परिस्थिती, बरं का शेठजी, तुम्हाला समाधान मिळवायचं कुठे जायची गरज नाही. तुमच्या पायात जर चपला असेल, चपला, फक्त एवढंच करा, अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा की लगेच समाधान मिळतं. अरे ते वैशाख महिना, दुपारचे 2 डांबरी तापला, पायाला फोडं येऊन फुटले, पाय रक्ताळले. मी कोण्या जन्मात पुण्य केलं देवा, मला तुटक्या का होईना वाहना गरीबाला दिल्या, असा विचार आहे, तिथे समाधान आहे. लक्षात घ्या. आई मरण पावली म्हणजे दुःखच आहे की नाही, आहे ना? मग त्यांना कसं समाधान मिळवायचं? अरे याच्यावर एक कीर्तन होईल, 2 मिनिटं घेतो मी. आई मरण पावली, आईचं वय 95 आहे अशोकराव, आणि रडतो मुलगा तो 70चा आहे. कारण शेवटी आई आहे शेठजी, आई आहे. आई जोपर्यंत घरी असते ना, देवीच्या मंदिरासारखं घर वाटते, देवीच्या मंदिरासारखं. अशिक्षित माय असू द्या रे भाऊ, पण जसं वाटते आईला बघितलं की देवीचं मंदिर आहे, घर नाही. आई म्हणजे घरातली पंती असते, पंतीचा प्रकाश नसतो लाईट सारखा, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीत असते, लाईटमध्ये नसते. एकदा पंती विझली ना, मग देवीची मूर्ती विसर्जन केल्यावर घर जसं देवळी उदास दिसतं, तसं माय मेल्यावर घर भकास दिसतं. तुम्ही किती मोठा व्हा, तुम्हाला नातवंड असू द्या शेठजी, पण तुम्ही तुमच्या आई पुढे उभा राहा, तर आईला तुम्ही फक्त लेकरू दिसता, तिला नातवाचा आजोबा नाही दिसत. मुलाचं वय 70 असू द्या तरी आईला फक्त बाळ दिसतं. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आईच्या भेटीला गुजरातमध्ये, आई वारली त्यांची, पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, चष्मा लावलेली माय, आणि जॅकेटवाले साहेब टीव्हीला दाखवले तर चिकटून बसले होते बाकड्यावर, चिकटून. माय लेकर आहे. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं, साहेबांनी घेतलं मोठ्या प्रेमानं आईच्या हातचं पाणी. अरे तिच्या हातचं काही असू द्या, जहर असू द्या, रस्ता चलना सांप चाहे फेर हो, सलाह लेना भाई की चाहे बैर हो, रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो. मी सांगतोय पा, आपल्या आईच्या हातची भाजी भाकरी असू द्या सूर्यवंशी साहेब, तरी अमृताला लाजविल अशी गोडी त्या पदार्थाला असते. काय कारण? आईनं नुसता स्वयंपाक केला नसतो, लेकरासाठी स्वयंपाकात प्रेम वतलेलं असते, म्हणून गोडी आहे. एखाद्या वेळेला स्वयंपाक चांगला झाला तर मुलं तुटून पडतात. काहीच ठेवत नाही जिजा, भांडे मोकळे, आणि आई तांब्याभर पाणी पिऊन किचनमध्ये समाधानानं बसलेली असते. पण मोठ्या मुलाला संशय येतो, तो जातो किचनमध्ये, बरं का कोलते पाटील, आई तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसली. आई, आम्ही भाऊ जेवलो, सगळे खाल्लं ग, तुझ्यासाठी काही नाही ठेवलं, तू उपवाशी आहे? नाही माझ्या राजा, मी उपवाशी नाही. मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला का नाही? हां, त्याच वेळेला माझं पोट भरलं बेटा, याला माय म्हणतात, हे लक्षात ठेवा. बे पहा, होऊन गेल्या लाडक्या बहिणी आले का? काय करावं आता? पुचे साहेब इकडे या, जमलं आता. ह्या इकडे शेटजी जवळ या, इकडून या.
ह्या इथं बसा. हो ना, मी तरी तुमचं नाव घेऊन सांगितलं की आता कुचे साहेब येणार आहे, रक्षाबंधन संपलेलं आहे, भाऊबीज ए आहे म्हणते तुमचे भाऊबीजीच. हो हो, मग तेच म्हणतो मी, ते 1500 संपले म्हणे त्या, बरं का. मी आल्या म्हटलं आता कुचे साहेब आले की पुन्हा सांगतो भाऊबीजेचे. ते म्हणतात 7500 मिळाले, आमच्या आधीच सांगितलं त्यांनी. बसा तुम्ही, काळजी करू नका, आता बसा. विठ्ठल त्यांना सवय आहे, फोन झाला आमचा कधी येऊ, म्हटलं बरोबर 10ला या, बरोबर 10ला या. किती वाजले? 10. मग त्यांना माहिती आहे ते ढोकबाबा जो चालत नाही, त्यांना माहिती आहे. 7 दिवस रामकथा झाली बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे. तुम्ही अशोकराव तुम्हाला म्हटलं होतं महागावचे येणार आहे आज 10 वाजता. महागावचे मजा. मी आईसाठी सांगत होतो, हां, तुमच्याही जीवनात बरं का, ज्याला ज्याला आई असेल ना त्यासारखा भाग्यवान नाही. काहीच करू नका. आंघोळ झाली की मायच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. ती प्रेमानं हात फिरवल, तो दिवस केवढा समाधानाचा जाते हे घरी गेल्यावर ठरवा. मी मोदी साहेबाचं सांगत होतो, तेवढ्यात तुम्ही आले, फुलपात्रभर पाणी दिलं, घेतलं, शेवटचा घोट गालावर उतरला बरं का कुचे साहेब मोदी साहेबाच्या. लगेच आईनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं. कोणाचं? मोदी साहेबाचं. तोंड नाही पुसता येत का त्यांना? पंतप्रधान आहे ना भारताचे, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे, हे लक्षात ठेवा बरं का. आमदार साहेब, तुम्ही आमदार साहेब असले तरी समाजाला आहे, पण आईच्या पुढे उभं राहिल्यावर बाळ आहे, हे लक्षात ठेवा. मग मी सांगत होतो समाधान कसं मिळवायचं. अरे माय मरण पावली, डेड बॉडी आहे, तिचं वय 95 आहे अशोकराव, आणि रडतो तो मुलगा 70चा आहे. त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर रडता रडता त्यानं एकच विचार करायचा की पांडुरंगा, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, मला आईचं 70 वर्ष सानिध्य लाभलं, माझ्यासारखा कोण जगात भाग्यवान आहे, असा विचार आहे, तिथे समाधान आहे. चित्ते असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. फक्त वजाबाकी करायची. म्हणून मी सांगू, प्राप्त परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते. कुचे साहेब, ज्याचं तुम्ही सगळे आता भूतकाळ आठवला, तुम्हालाही आठवते, सगळे सगळे भोगी बघितलेलं आहे. आता देखिले तन ते न, जे न देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे आई वडिलांचीच पुण्य आहे. कल्पना केली नाही ते मिळतं. पण तुम्ही भूतकाळ आठवा, कवेलू घर आहे, घर कवेलू आहे, त्यानं समाधान मिळवायचं असेल तर बिल्डिंगवाल्याचा विचार करायचा नाही. रात्रभर फुटपाथवर जे पडलं बिना अंथरुणा पांघरुणाचं, सकाळी त्याच्याकडे पाहावं आणि मग पांडुरंगाचे आभार मानावे. विठ्ठला, हे रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाचं रोडवर काठाला पडलं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडक का होईना गरीबाला राहायला घर दिलं, असा विचार ज्याच्या जीवनात आहे, अरे तिथे समाधान आहे. ठेविले अनंत तैशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. इथपर्यंत आलो आपण. अजून 24 मिनिट आहे अशोकराव, काळजी नाही करायची. जमलं, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आता सर्वांनी हात वर करा. लाडक्या बहिणी, जमलं, आता काय काळजी नाही करायची. आता जाहीर केलं ना, जाहीर केलं. आता एका तालात विठोबा रखुमाई, याची थोडं भक्ती आवडत तेव्हा संकल्पावी माया संसाराची. 20 मिनिट आहे बरं का.
हार घाला त्या बाबाच्या गळ्यात, म्हणजे ते चांगलं नाचल ते. घाला घाला काही नाही, असं आहे ते बा तयार. नाही काही नाही होत, समजा गेलं तसंच नेऊ आपण हार. एवढा हार कोण घालते पुन्हा? हा 16 आपण पाहतो का कोणी गेलो? हां बस आता हरकत नाही. मराठी कळते त्यांना. मस्त आहे. पुचे साहेब अजून काही कामं राहिलेले आहे. कोलते पाटील आहे ना, तसं बरंचसं काही जमलं, थोडंसं राहिलं. सांगितलं आम्ही आई साहेबाला करून घ्या म्हणे. फक्त एवढंच करा, चित्ती असू द्यावे समाधान. ह्याची थोडं भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविली अनंते तैसेची राहावे, आणि चित्ते असू द्यावे समाधान. आपल्यापेक्षा स्थिती ज्याची खालावली त्याचा विचार केला तर समाधान मिळतं. उलट याचे 100 एकर, शेजाऱ्याचं 100. हे नीट आहे का अशोकराव? हे साधे माणसं नाही, पैसे किती कसे मोजावे हे कळत नाही त्यांना. अजूनही आहे, अजूनही आहे. आणि तुम्हाला माहित नाही, आम्ही तुमचंच नाव घेतो दररोज, नारायण नारायण नारायण, त्याशिवाय जमतच नाही. त्या दिवशी तिकडे पांडुरंगजी अभंग आलते, माझे आमदार अभंग साहेब, माझे आमदार. मी म्हटलं तुम्हाला माहित नाही अभंग साहेब, 5,500 कीर्तनकार रोज तुमचं नाव घेते. म्हटलं कसं काय? प्रस्तुत कीर्तनाकरता घेतलेला अभंग. विठ्ठल शंभर एकर याचं, शेजाऱ्याचं 100 एकर, यालाही 4 मुलं, त्यालाही 4 मुलं, याची 4 दुकानं, त्याची 4 दुकानं. हे साध काय बरं का शेठजी, नीट आहे का? पण याचं 2 मजली आहे आणि त्याचं 3 मजली, एवढंच बिघडलं. मग हे काय करतं? 5 वाजता आपल्या गॅलरीमध्ये आराम खुर्चीवर बसतं, शेजारच्या 3 मजल्याकडे पाहतं, आणि त्याच्यातून आपले 2 वजा करतं, माझा 1 मजला कधी चढल. अरे असा उलट विचार केला तर मन उद्विग्न होते, आणि एकदा मन उद्विग्न झालं की जन्मभर दुःख. वाहिल्या उद्वेग दुःखती केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखती केवळ, दुःखती केवळ, दुःखती केवळ. गुणिते फळ संचिताती, भोगणे ते फळ संचिताते, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे. भोगणे संचिताते, भोगणे ते फळ संचिताते, ठेविले तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे. वाहिला उद्वेग,
माझे का दोन असा उलट विचार केला तर तुझं मन उद्विग्न होतं आणि उद्विग्न मन झालं की जन्मभर दुःखाशिवाय पदरात काही पडत नाही. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. अहो हे बोलणं सोपं आहे महाराज, पण येतं ना मनात का? हे सगळं सारखं आहे ना. माझी 100 एकर, त्याची 100 एकर, त्याचे 4 दुकानं, माझे 4 दुकानं, मलाही 4 मुलं, त्यालाही 4 मुलं, हे सगळे सारखं आहे. मग माझे 2च मजले आणि त्याचे का 3? अरे इथंच उत्तर आहे. तुझ्या नशिबानं तुझे 2 मजले आहे आणि त्याच्या नशिबानं त्याचे 3 आहे. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. मानावंच लागेल, नाही तर 10 एकर द्राक्षी याची, बरं का कुचे साहेब, 10 एकर त्याची. मस्त बागा आणल्या दोघांनी. जिजा मुगाच्या दाण्यासारखे मणी झाले द्राक्षाचे. दोघंही बसले, बास यंदा 10 लाख रुपये एकराचं उत्पन्न, कोटी रुपये होणार, 1 कोटी. तो म्हणला माझेही कोटी होणार. दोघंही खुशीत आहे. आणि खरंच 1 कोटी याचीही होणार, 1 कोटी त्याची. बागच तशी चांगली आली शेठजी. पण एक दिवस हा गड्यांना सांगून गेला, फवारणी करा रे. आणि गेला. 3 दिवस काय आला नाही. 4थ्या दिवशी आला कुचे साहेब. सगळे 10 एकरातले मणी खाली. का? गडी अशिक्षित, तणनाशक फवारलं. शेजाऱ्याला 1 कोटीच झाले, याचे जवळचे 25 लाख खर्चात गेले. याला म्हणतात भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. ज्याचं त्याचं ठरलेलं आहे. एका आईच्या पोटातून आलेले सक्के भाऊ एक मंत्रालयात नुसत्या फाईलवर सह्या करतो आणि एक दादरच्या स्टेशनवर दिवसभर हमाली करतो. का? भोगणे ते फळ संचिताचे. काही काही माणसं म्हणतात ना, तुम्हाला काही माहित नाही महाराज. काय मोदी साहेब ना आम्ही एकाच वर्गात शिकलो. चांगली बहादुरी केली भाऊ. पण एक लक्षात ठेव, मोदी साहेब पंतप्रधानच झाले पाहिजे आणि तू कोयते घेऊ घेऊ जर्सी गाईसाठी ऊसच तोडला पाहिजे. याला म्हणतात भोगण. भोगणे ते फळ संचिताचे. अरे हे कशाला एका वर्गात सांगतोय तू? एकही गुरु से विद्या पढ़े थे, कृष्णा थे छोटे, सुदामा बडे थे. शेठजी एकाच गुरुजीकडे शिकले, सांदीपानी गुरुजीकडे कृष्णा आणि सुदामा एकाच गुरुजीकडे विद्या शिकले. झालं काय? एक द्वारकेचा राजा झाला आणि एक दारोदार पीठ मागत होता. तो जर सकाळी निघला तर भालदार चोपदार ललकाऱ्या द्यायचे. राजाधिराज महाराज द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण पधारे हैं. सुदामा जर दुसऱ्याच्या दारात गेला जर्मनचं ताट घेऊन तर लोक दारं लावायचे. एकाच गुरुकडे शिकले. एकही गुरु से विद्या पढ़े थे, कृष्णा ते छोटे सुदामा बडे थे. आणि एका गुरुजीकडे शिकले. पण एक द्वारकेचा राजा झाला आणि एक जन्मभर भीक मागत होता. का? भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. आता कुचे साहेबाच्या वर्गात शिकलेले सगळे विद्यार्थी आमदार झाले का? काही अजून खाकी ड्रेसमध्ये शालू ठोकत असतील है ना. एकाच वर्गात एकही गुरुचे विद्यार्थी. पण भोगणे ते फळ संचिताचे. मग आता काय? आता एवढंच करायचं. आता काय करायचं? अजून 13 मिनिट आहे बरं का कोलते पाटील. आता काय करायचं? कारण बरोबर करू आपण. शिवाजी आबा, अरे आपले साहेब मोठे झाले म्हणजे मोठा सप्ता करून अजून. लाल दिवा आल्यावर मग माझंच रामायण आहे. दुसरा कोण करणार आहे रामायण? नियोजन तुमच्याकडेच राहील. क्या बात.
अमुक आलेले आहे त्यांना हार घाला, हे तुमच्याकडेच राहील. ठीक आहे. एकदा आबा 2 कथा मोठ्या केल्या साहेबाने, आणि ते बागडे नानाच्या वाढदिवसाचे सगळे कीर्तन सुरुवातीपासून कुचे साहेबाचंच नियोजन. तिथून आमचा परिचय झाला, तिथून परिचय, नंतर आमदार झाले. मी सांगत होतो, जबाबदारी टाकल्याशिवाय तो आमच्या प्रकरणात लक्ष घालत नाही, हे लक्षात ठेवा. कौरवी पांचाळी सभे माझी आलेली, 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 हे वस्त्र हरणे वस्त्र कैची झाली माऊली, हे वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैची झाली माऊली, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली, पांडुरंगे येईव पांडुरंगे, पांडुरंगे येईव पांडुरंगे, पांडुरंगे येईव पांडुरंगे, पांडुरंगे येईव पांडुरंगे. हे नवस करतात कुचे साहेब, याचा आवाज का नाही बसत? अरे कावळ्याच्या शापानं जनावर मरते का भाऊ? बसायला वेळ तर पाहिजे ना, आवाज बसायला. 2-3 कीर्तन रोज आहे. ते अटल बिहारी वाजपेयीजींना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. कोणाला सांगू नका कुचे साहेब. पत्रकार काय विचारल, बोले वाजपेयी जी, बोलो भाई आपने शादी क्यों नहीं की? अरे भाई समाज सेवा करते करते मुझे शादी करने के लिए समय नहीं मिला. तसं 3-3 कीर्तन असल्यामुळे आवाजाला बसायलाच वेळ नाही. कौर हा ना, तापूनच असते. कौरवी पांचाळ सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र. पण आधी द्रौपदीला आणल्याबरोबर द्रौपदीनं भीष्माचार्याकडे पाहिलं. आचार्य मी हारली का? पोरी तुझं खरं असलं तरी मी न्याय देऊ शकत नाही का? यांचं खाल्लेलं आहे कुचे साहेब, ही बिमारी तेव्हापासून आहे. मी यांचं खाल्लं आहे भीष्म म्हणतात, म्हणून न्याय देऊ शकत नाही. नसा सभा यत्रण संती रुद्धा. द्रौपदी म्हणाली, धिक्कार असो त्या सभेच्या, ज्या सभेत म्हातारे माणसं नाही. धिक्कार असो त्या म्हाताऱ्यांचा, खाण्यापोटी खरं बोलत नाही. मग द्रोणाचार्याकडे त्यांनी खाली मान घातली, कृपाचार्याकडे त्यांनी खाली मान घातली. पुढे आपले 5 हक्काचे बुवा 5 पतीकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. शेवटी बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, अबला नाईलाज झाला. मग 10:21 किसनरावला मोबाईल केला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धाव. धावला देव कुचे साहेब, धावला. पण द्रौपदी रागावली. काय देवा, तुला कळत नव्हतं का मला सभेत ओढत आणणार आहे? तुझे पती जुगार खेळायला बसले द्रौपदे, तेव्हाच कळत होतं पुढं काय होणार आहे. मग तू आधीच का नाही आला? मी तर 7:30लाच आलो. मग चहा पित होता का? नाही, मजा बघत होतो. खरं सांग, ओढत आणल्या आणल्या माझी आठवण झाली का तुला? त्या भीष्माकडे पाहत होती, मी आपली गंमत पाहत होतो. द्रोणाकडे बघत होती, कृपाचार्याकडे, 5 पतीकडे. बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. नाईलाज झाल्यानंतर मला 10:22 मोबाईल केला.
मग मी धावलो का माझं ठरलेलं आहे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण नारायण होईल कैवारी आलं का नाही बरोबर बरोबर काय ठरून असते का आपलं तर वेल्डिंग झालं त्याला मी तरी काय करू बरं का काय काळजी नाही करायची भाऊबीज चांगली होणार आहे का होईल कैवारी नारायण बा अरे ह्या माता मावल्या बरे का कुचे साहेब मी त्या दिवशी माझा वाढदिवस मुख्यमंत्री साहेबांनी केला आळंदीला मला बोलायला दिलं होते 2 मिनिट बोलून झाल्यावर टाळ्या थांबे ना साहेब म्हणे मग बोला अजून बोला तुम्ही बोललो म्हटलं पहा या महिला आहे लाडक्या बहिणी आता नारी की निंदा मत कर यारो नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान म्हणून मग त्या दिवशी मी एक वाक्य बोललो मुख्यमंत्री साहेबासोबत म्हटलं जशा दृष्टीनं जो पाहिल पत्नीच्या दृष्टीनं पाहिलं महिलाकडे तो सीतेचा राम झाला प्रेमाच्या दृष्टीनं पाहिलं तो राधेचा श्याम झाला आईच्या दृष्टीनं पाहिलं जिजाऊचा शिवबा झाला आणि बहिणीच्या दृष्टीनं पाहिलं तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला हे लाडक्या बहिणीचे ज्ञानोबा आहे बरं का होईल कैवारी नारायण साहेब म्हणले अजून बोला म्हटलं आता नाही आमची वेळ संपली अजून बोला आहे ना त्या दिवशी ते म्हणले 5 मिनिटात मला असं पागल केलं ढोकबाबांनी तर त्यांचं कीर्तन कसं असेल भाषणात यांना माझं पाठ झालं कीर्तन जर कुचे साहेब मी गैरहजर असलो कीर्तन करू शकतात अरे मग त्यांनी केल्यावर आपण काय करायचं आपल्या आपल्या ड्युट्या करा बाबा भार घातली यावरी होईल कैवारी नारायण लक्षात आलं असेल तुमच्या आता भार घातल्याशिवाय तो कैवार घेत नसल्यामुळे तुका म्हण घालू तयावरी भार 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 तुका तुका
झाल्या भार घातल्याशिवाय तो कैवार घेत नसल्यामुळे तुका म्हणे घालू तयावरी भार. म्हणजे नेमकं काय? वाव हा संसार देवा पायी याचाच अर्थ आहे संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडती देवा. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल आणि मग पुढे निवेदन देतील. तसा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. कोणी जागा सोडायची नाही, किती घाई असली तरी. बरं का सूर्यवंशी साहेब, हे सगळे बरोबर चालते. मस्त आहे, आपण पाहून आलो. टाटा बिर्ला आहे ते. ज्ञानेश्वर माऊली हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविली आणि तशीच राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्योग दुःखाची केवळ भोगणे दे फळ संचित आधी तुका म्हणे घालू तयावरी भार वाहवा संसार देवा पायी विठ्ठल जय महाराज रेणुका माता की जय. सर्व टाळेकरी महाराज बसा. बाबा तुम्ही बसा, तिथेच बसा. बसा सगळे. चालू कोणी उठू नका. धन्यवाद. चालू असलेला शारदीय नवरात्र महोत्सव आणि या महोत्सवातील 6व्या माळाची कीर्तनाची सेवा ज्यांनी केली ते हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य रामायणाचार्य. जसं राजकीय क्षेत्रामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री आला की सगळी खालची कर्मचारी शिस्तबद्ध असतात, तसं स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं एक अनमोल रत्न म्हणण्यापेक्षा मी हिरा नाही म्हणणार, मी मोती नाही म्हणणार, मी परीस म्हणेल की ज्या परीसाने उत्तर भारतातल्या लोकांना दाखवून दिलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक रामकथा करणारं हिमालयासारखं व्यक्तिमत्व जन्माला आलं. आणि त्या मातेचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे की या महाराष्ट्राला वेड लावेल अशी वाणी जोग